आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे की आम्ही फुल महाडिक फॅमिली आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना भेटलो आणि न्यू इयरला रात्री 12 वाजता मी एवढे पैसे खर्च केले. आज 15 डिसेंबर आहे. सकाळचे 6:40 झालेत आणि आय एम गोइंग टू दिल्ली टू मीट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इट इज सच अन एक्साइटिंग टाइम. मी खूप एक्साइटेड आहे. फुल फॅमिली ॲक्च्युली, मम्मी डॅडी पिंदा सगळेजण ऑलरेडी दिल्लीमध्ये आहेत. मी एकटाच कोल्हापूरमध्ये होतो फॉर सम वर्क. पण मी आता निघालो आहे. रिसेंटलीच आपण ऑनरेबल प्राईम मिनिस्टरला भेटलो होतो अँड नाव वी हॅव द चान्स टू मीट द प्रेसिडेंट. आय हॅव जस्ट लँडेड इन दिल्ली. वेदर ॲक्च्युली मला वाटलं खूपच गार आहे, कारण डॅडीनी मला पाठवलेलं की 13 डिग्रीज आहे. बट इट इज ॲक्च्युली नॉट दॅट कोल्ड, म्हणजे ॲटलिस्ट इन द डे टाईम. आत्ता घरी गेल्या जेवायला काय मिळणार आहे का नाही हे मम्मीला फोन लावून विचारतो. मम्मी नीट कदाचित उत्तर देणार नाही, कारण ती माझ्या रुसलं आहे. कारण काल मी ती जेव्हा मला फोन केली की दिल्लीला ये लवकर, तेव्हा मी नाटक करत होतो, बेसिकली तिला नाही म्हणत होतो. तर लेट्स सी मम्मी किती रुसलं आहे आणि किती नाही. हॅलो, कुठं आहेस? चाणक्यपुरी मॉलमध्ये. डायरेक्ट तिकडे येऊ आता? बरं ठीक आहे. नाही लय भूक लागली मला. आलो. सरप्राइजिंगली मम्मी इज नॉट दॅट अँग्री इट सीम्स. पण भेटल्यावर बघूया. असा दिवस खूप चांगला जाणार आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू शो यू ऑल माय आउटफिट वाईल आय एम मीटिंग द प्रेसिडेंट. दिस इज माय आउटफिट फॉर मीटिंग द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इट्स अ बिग प्रिव्हिलेज अँड ऑनर आणि ऑब्व्हियसली हे सगळं डॅडीमुळे पॉसिबल आहे. सो व्हेरी हॅपी. शुका चला. ती तू कुठे आहेस? म्हणजे तर प्रेसिडेंटला भेटायला चाललोय. 4 वाजून गेले. कालच राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांची वेळ मागितलेली होती, कारण अरुंधती आणि पृथ्वी वैष्णवी दिल्लीमध्ये आले होते आणि आज लगेच वेळ मिळालेली आहे. आज 5 वाजताची वेळ आहे आणि फॉर्च्युनेटली अमरेंद्र इज व्हेरी लकी की तो आता 1.5 वर्षाचा अजून व्हायचा आहे, 6 वर्षाचा आहे. तोपर्यंत तो देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांना भेटलेला आहे. सर्व सन्मान्य मंत्री महोदयांची त्याची भेट झालेली आहे आणि आज राष्ट्रपतीजींची भेट होते आहे आणि सगळे आहेत. मी, अरुंधती, पृथ्वी, वैष्णवी, विशू, कृष्णा आणि अमरेंद्र, आम्ही 7 जण आज त्यांना भेटणार. आम्ही खूप एक्सायटेड आहे. त्यांना कोल्हापूरला इन्व्हाइटही करतो आहे आपण. महालक्ष्मीचं स्थान आहे. महालक्ष्मीची मूर्ती आपण त्यांना देत आहोत. महालक्ष्मीची साडी एक आपण त्यांना आज देत आहोत आणि त्या निश्चित त्यांना आवडेल मला वाटतं. आणि कोल्हापूरचं निमंत्रण देतोय, बघूया काय होतं. एक्साइटेड मी ॲक्च्युली. डॅडी इज अँग्री. ऑब्विसली काय बोलू शकतो ना. तुझ्या डॅडाला रागवलेत. डॅडी तर कसलं बोललं नाही ते. तुला सकाळी सांगितलेलं मी. तुला सकाळी सांगितलेलं. मग पुढे काय? मी कुठं, मी आलो बाहेर. कुठे 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 आहेस? ऐकायला घेतले का पिंदा? पिंदा ऐका. तुझे काय करा आवर की चल. काय करतोस तू? प्रेसिडेंट ऑफ इंडिया आज भेटायला चाललोय आम्ही आणि आज सुद्धा हा माणूस लेट करू शकतो, म्हणजे तुम्ही विचार करा. पृथ्वी विल गो डाऊन इन द हिस्ट्री बुक्स. टाइमात आहे मी. टाइमाचा विषय नाही रे. प्रेसिडेंटला भेटायला चाललं कसं वाटलं विचारलं मी. मला चांगली फिलिंग आहे, म्हणजे यू आर मीटिंग द टॉप मोस्ट पर्सन ऑफ अवर कंट्री. पण अमरेंद्रमुळे खरं आहे. डॅडी म्हणली की तेच परत 1.5 वर्षाच्या आधीच प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर सगळे. म्हणजे तुमचं काय? मी त्यांना कधी बोलता वेळेस बघितलं नाही आहे, त्याच्यामुळं मला ते बघायचंय की ते कशा बोलतात. बराच वेळ रिझर्व ठेवला वाटतं आपल्यासाठी. राष्ट्रपती भवनची बिल्डिंग तुला माहिती आहे ना, असं H मध्ये आहे, हिंदुस्तान. इथं कॅमेरा बंद होतोय आणि इट्स ह्यूज. राष्ट्रपती भवन इज ह्यूज. अँबुशी. आंबू कुणाला भेटलास तू आज?
कोण पाहिजे? बुबू पाहिजे. बुबू पाहिजे. बुबू पाहिजे. ते येत नाही बुबू, त्यांचं सिक्युरिटीच आहे. दिस इज इट, राष्ट्रपती भवन. वी जस्ट मेट द प्रेसिडेंट अँड इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. काय माहिती कसं वाटलं? नाईस. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, नाईस, व्हेरी सॉफ्ट स्पोकन लेडी. ग्रासरूट पासून काम करत आज देशाचे प्रेसिडेंट आहेत. तिकडं पूर्ण ऑफिसेस आहेत, तिकडं त्यांचं रेसिडेन्स आहे आणि मध्ये जो आहे तो दरबार हॉल आहे. ओके. दरबार हॉल जिथं मंत्रिपदाचे शपथविधी वगैरे होतात. ओके, ते हित आहे तेव्हा मध्ये मोठमोठे जे पुरस्कार दिले जातात, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, त्याच्यानंतर एक खूप मोठा 100 सीटिंगचा डायनिंग हॉल आहे. जे बाहेरचे डेलिगेशन्स येतात, जर त्यामध्ये प्रेसिडेंट्स असतील तर त्या प्रेसिडेंट्सचं जे डिनर किंवा लंच अरेंज केलं जातं ते इथं. तो त्या डायनिंग हॉलमध्ये केला जातो. मला आतापर्यंत 3-4 वेळा त्या टेबलवर 2 वेळा लंच 2 वेळा डिनर करण्याचं भाग्य माझं लाभलंय. भारताची जी आपण अभूतपूर्व संपत्ती म्हणतो त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रपती भवन आहे. खूप इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगतो. मी जो सांगितला दरबार हॉल जिथं शपथविधी किंवा पुरस्कार दिले जातात, तिथं फर्स्ट फ्लोअरवरती आहे. आणि जिथं महामहिम राष्ट्रपती बसतात त्या प्लॅटफॉर्मचा जो टॉप आहे तो टॉप, आणि याच्या बरोबर समोर इंडिया गेट 4 किलोमीटरचं अंतर आहे, पण तो टॉप आणि इंडिया गेटचा टॉप 1 mm सुद्धा फरक नाही. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट, ही बिल्डिंग जी दिसते याच्यामध्ये आता तुम्हाला एक पाथवे दिसतो, 2 फ्लॉवर पॉटचे रेंज दिसतात. तसंच वरती जिथं महामहिम बसतात तो जो दरबार हॉल आहे, त्या दरबार हॉलच्या बरोबर मधोमध लाल कलरची अशी एक रेष आहे. त्या रेषेच्या या इमारतीच्या राईट साईडला संपूर्ण साऊथ दिल्ली आणि लेफ्ट साईडला संपूर्ण नॉर्थ दिल्ली, म्हणजे दिल्ली साऊथ दिल्ली नॉर्थ जे म्हणलं जातं, ती ही रेषा डिफाईन करते साऊथ आणि नॉर्थ. देशातल्या प्रत्येक नागरिकानं, भारतीयानं, ज्यांना शक्य आहे त्यांनी दिल्लीला आल्यानंतर राष्ट्रपती भवन पाहिलंच पाहिजे अशी ही वास्तव आहे. आज तुम्हाला जो आपला फ्लॅग आहे तो वरती दिसतोय. ज्यावेळी महामहिम राष्ट्रपती भारताच्या बाहेर असतात त्यावेळी तो फ्लॅग खाली उतरवला जातो, तो हाफ असतो. म्हणजे तुम्ही जर कुठेही फिरत असला आणि तुम्ही जर पाहिलं की जर झेंडा आपला खाली असेल तर राष्ट्रपती महोदया दिल्लीमध्ये, देशामध्ये नाही आहेत, आणि तो आज असा फडकत असेल तर त्या दिल्लीमध्ये आहे. हॅलो एव्हरीवन, आज 31 डिसेंबर आहे आणि रात्रीचे 11:40 झालेत. मी आणि काही मित्र आहेत माझ्यावर गाडीत आत्ता. तर खरं तर आम्ही ह्या वर्षीच न्यू इयर थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्पेंड करूया असं विचार करत होतो. आणि अजूनसुद्धा खरं तर काही प्लॅन नाही आहे, आम्हाला माहीतसुद्धा नाही आम्ही कुठं चाललो आहे किंवा काय करणार आहे. पण एक बेसिक आयडिया आहे जी आम्हाला आज इम्प्लिमेंट करायची आहे, आणि ते आहे की माझ्याकडं आत्ता माझ्या डिसेंबर मंथचा पूर्ण यूट्यूब रेव्हेन्यू आहे हातात. आणि हे पूर्ण रेव्हेन्यू जे आहे ते मी जाऊन आम्ही लिटरली म्हणजे रस्त्यावरती जाऊन असे काही गरीब गरजू लोक जर असतील ज्यांना मदतीची गरज असेल त्यांच्यावरती जाऊन स्पेंड करण्याचं आमचं असं टार्गेट आहे. मी जर सांगितलं की आम्हाला काहीच माहीत नाही, आम्हाला माहीत पण नाही आम्ही कुठं चाललो आहे, पण वी जस्ट गोना गो आणि सी इफ वी कॅन फाइंड पीपल ज्यांना आम्ही मदत करू शकू. 2024 आलं. अरे इथं समोर जे काय फुगेवाले दिसायला लागलेत 1, 2, 3, 4 स्टॉल आहेत. मी काय म्हणतोय सगळे फुगे विकत घेऊया. बरं, आपण न्यू इयरची सुरुवात चांगली करायला लागलोय. अरे झोपले त्यांना उठवायचं कसं? अभि उठून जा. उठत ये सब आपका है? हाँ, मेरे सारे परिवार का. आप सब यहीं पर सोते हो? हाँ, यहीं सोते हैं. ये सारा आपका है ना? कौन सा? पूरा? हाँ हाँ, मुझे सब कुछ चाहिए. एक बलून. सब चाहिए. सब चाहिए. सब पूरा जितना भी आपका है पूरा है ना, ये सब चाहिए. आपको कौन सब चाहिए, जितना भी रहेगा सब चाहिए. सबको उठाइए और फुल बिजनेस बताइए उनको. सब फुगे चाहिए, सब गाड़ी पे लगा दो. येऊ बाळ पिळाई किंचुरी तशीच राहिला कधी. आपण 2024ची सुरुवात आज करत आहे बरोबर. मला आता जस्ट जाणलं पाठीमा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बरोबर. म्हणजे तो क्षण बघ कसला आहे. आपका नया साल ऐसा निकलेगा ना, आप कहते रह जाएगा बहुत ही पक्का पक्का. ये महालक्ष्मी की कृपा है. हमारा कुछ नहीं है. ये महालक्ष्मी को आप जाके आए ना, आज गए थे, ये इसलिए हुआ. ये
हे घुसवायला पाहिजे ताई अजून आत यात ओढ तू तू फुग्यांमध्ये झोपायचं आहे तिथे जाऊन दे ये सब महालक्ष्मी की वजह से ये हमारा पूरा शहर ये महालक्ष्मी पे ही चलता है पूरा और ये हमारे छत्रपति शिवाजी महाराज है इनकी कृपा से हो रहा है ये सब कुछ वो हमारा भी भगवान है। फुग्यांचं टोटल बिल तर फक्त 8,000 रुपये झालं होतं, पण मला त्यांना मदत करायची होती म्हणून मी त्यांना 24,000 रुपये देऊन आलो. ठीक आहे, चलिए. नमस्ते 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 नमस्ते. फुगे त्यांच्याकडून तर घेतले, पण एवढ्या फुग्यांचं करायचं काय? हॅलो, सगळ्यांसाठी बोलवून आणलेत आम्ही. चला 2024चं माझं न्यू इयर रेझोल्युशन आहे की जास्तीत जास्त लोकांना माझ्या यूट्यूब रेव्हेन्यूमधून मदत करायची आहे. म्हणून तुम्ही सगळेजण माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ लाईक करा. आणि तुमचं न्यू इयर रेझोल्युशन काय आहे ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. हॅपी न्यू इयर.